तुम्ही रेकी बॉक्स तर वापरताय, पण तरीही तुमच्या विशेष पूर्ण होत नाही आहे. मग कदाचित तुम्ही एक मोठी चूक करताय आणि ती चूक कोणती ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये रिव्हील करणार आहे. आणि फक्त तुम्हीच नाही तर 90% लोक ही चूक करतात. रेकी बॉक्स ही खरंच एक पॉवरफुल गोष्ट आहे जी तुमच्या इच्छा अगदी लवकर पूर्ण करू शकते. पण त्यासाठी काही रूल्स कटाक्षाने पाळावे लागतात. त्यात जर चूक झाली तर तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळणार नाही. तर रेकी बॉक्स वापरताना नेमके कुठले रूल्स आपण फॉलो करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले 2 रूल्स तर अगदी सिंपल आहेत आणि त्यानंतरचे रूल्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तर रेकी बॉक्स विषयी व्यवस्थित माहिती मिळण्यासाठी, रेकी बॉक्सपासून तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बरं, रेकी बॉक्स वापरताना रूल्स कोणते, विशेष कशा लिहायच्या, किती लिहायच्या, बॉक्समध्ये पेपर किती टाकायचे, असे अनेक प्रश्न असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे एक एक. सगळ्यात आधी मला एक साधा प्रश्न विचारतात की रेकी बॉक्स बनवण्यासाठी रेकी शिकणं इम्पॉर्टंट आहे का? तर ह्याचं उत्तर आहे होय. कारण आपण त्याला रेकी एनर्जी देणार आहोत. तो रेकी बॉक्स आहे, त्याला रेकी एनर्जी द्यायची. तर त्यासाठी रेकी शिकणं खरंच आवश्यक आहे. ॲटलिस्ट एक बेसिक लेवल तरी तुमचं शिकून व्हायला पाहिजे. मग तुम्ही रेकी बॉक्स वापरू शकता, बनवू शकता आणि त्याच्यापासून बेस्ट रिझल्ट मिळवू शकता. दुसरा प्रश्न, रेकी बॉक्स नवीनच असायला पाहिजे का? तर होय. रेकी बॉक्स छोटा असू दे, मोठा असू दे, साधा असू दे, कुठल्याही मटेरियलचा असू दे, पण तो नवीन असावा. अगदी तुम्ही कार्डबोर्डचे जे बॉक्स मिळतात साधे, तेही तुम्ही आणू शकता, पण रेकी बॉक्स नवीन असावा. बरं, आता हा आम्ही रेकी बॉक्स केलाय, तो ठेवायचा कुठे? हा पण साधा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. रेकी बॉक्ससाठी एक छान व्यवस्थित जागा करावी. अगदी कुठेही तुम्ही रोजच्या वापरायच्या वस्तू ज्या ठेवता तिथे नाही, एक रिस्पेक्टफुल जागा रेकी बॉक्ससाठी करा. कुठेही करा, पण ती जागा स्वच्छ आणि त्या रेकी बॉक्ससाठी खास रिझर्व जागा असावी. तर अशी बॉक्स तुम्ही रेकी बॉक्ससाठी करायची. हे झाले आपले साधे सिंपल क्वेश्चन्स. आता येऊया काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे. रेकी बॉक्समध्ये किती विशेष लिहून टाकू शकतो आम्ही एका वेळी? रेकी बॉक्स तुमचा छोटा असू दे किंवा मोठा असू दे, असं नाही की बॉक्स जर छोटा असेल तर कमी विशेष घालायच्या आणि जर मोठा असेल तर आम्ही भरपूर विशेष त्याच्यामध्ये घालू शकतो, असं अजिबात नाही. बॉक्स छोटा असू दे किंवा मोठा असू दे, रेकी बॉक्समध्ये तुम्ही 3 ते 5 विशेष तुम्ही लिहून घालू शकता. मॅक्झिमम 7, पण 7 पेक्षा एकही विश जास्त त्या रेकी बॉक्समध्ये घालू नका. कारण काय माहिती ह्याचं, आपण त्याला एनर्जी देणार आहोत, आपण त्याला रेकी एनर्जी देणार आहोत त्या विशेषना. जर तुम्ही भरपूर विशेष त्याच्यामध्ये जर टाकल्या तर तुमची एनर्जी स्कॅटर होणार, करेक्ट कुठल्याही विषवरती फोकस होणार नाही आणि तुमच्या विशेष पूर्ण व्हायला फार वेळ लागणार. तर त्याच्यासाठी 3 ते 5 इज द बेस्ट नंबर. त्यापेक्षा जास्त विशेष घालू नये असा मी तुम्हाला सल्ला देईन. ह्याच्यानंतरचा आणखी एक प्रश्न येतो ते म्हणजे ज्यावेळेला आम्ही विशेष लिहितो तर त्यावेळेला पेपर्स कसे किती वापरायचे? म्हणजे प्रत्येक विषसाठी मोठा पेपर वापरायचा का, छोटा वापरायचा का, एक मोठा पेपर घेऊन त्यावर आमच्या सगळ्या विशेष लिहायच्या? तर हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे. रेकी विश ज्या वेळेला तुम्हाला लिहायची असते, एक पेपर एक विश हा रूल कटाक्षाने पाळायचा. बरं, पेपर किती मोठा असावा? फार मोठा नसला तरी चालेल, पण त्याच्यावर तुमची जी विश आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहिता यावी. अगदी छान, अगदी बारीक अक्षर नको, मोठंही लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, पण तुम्हाला तुमची विश व्यवस्थितरित्या त्याच्यावर लिहिता येईल. आणि जर तुमच्या रेकी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला जर सिम्बॉल इंट्रोड्यूस झाले असतील, म्हणजे 2nd आणि 3rd डिग्रीमध्ये रेकी सिम्बॉल्स इंट्रोड्यूस होतात, ते जर झाले असतील तर ते सिम्बॉल्स ड्रॉ करण्यासाठी पण तुम्हाला सफिशियंट जागा त्याच्यावर मिळायला पाहिजे. तर इतक्या साईजचा पेपर तुम्ही घ्यायचा आहे. तर ह्यावरून तुम्ही ठरवा की तुम्ही कुठल्या साईजचा पेपर घ्यायचा आहे ते. पण एक विश एक पेपर हा रूल फॉलो आपल्याला करायचाच आहे. तर एक पेपर एक विश का?
तर एनर्जी मिक्स होता कामा नये. ज्या वेळेला तुम्ही रेकी देता त्यावेळेला करेक्ट तुमची जी एनर्जी असते, जो एनर्जी फ्लो असतो, तर करेक्ट त्या विशवर फोकस व्हावा. तर ह्यासाठी एक पेपर एक विश हा होईल. आता ह्यानंतरचा प्रश्न पण येतो की आपली विश आता पूर्ण झाले, आम्ही ज्या काही विश आमचे जे ड्रीम्स त्या रेकी बॉक्समध्ये लिहून आम्ही ठेवलेले ते आता पूर्ण झाले, मग आता काय करायचं? रेकी देणं त्याला कंटिन्यू करायचं की नाही? तुमच्या विश पूर्ण झाल्यानंतर तो पेपर तुम्ही काढायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. त्या युनिव्हर्सल एनर्जीला थँक्स म्हणायचं आहे, त्या युनिव्हर्सला थँक्स म्हणायचं आहे. तो पेपर हातात घ्या, बघा, त्याला थँक्स म्हणा की आमची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर तो पेपर जो आहे ना तो एका डिशमध्ये जाळा आणि त्याची राख जी आहे ती युनिव्हर्समध्ये अशी ब्लो करा. आणि ती ब्लो करताना पण मनामध्ये ग्रॅटिट्यूड फिलिंग असायलाच पाहिजे की ह्या युनिव्हर्सल एनर्जीमुळे आमची ही इच्छा पूर्ण झालेली आहे. तर ही भावना मनात ठेवून तो पेपर अशा पद्धतीने डिस्कार्ड करा. आता ह्या उलट जर इच्छा पूर्ण नाही झाली तर काय करायचं? तुम्ही कंटिन्यू 30 डेज त्याला रेकी द्या. बरं, इच्छा पूर्ण जर झाली नाही तर आधी पहिले क्रॉस व्हेरीफाय करा की तुम्ही कुठे चुकलायत का. जे मी हे रूल्स तुम्हाला आता सांगितले ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टपासून, ते सगळे तुम्ही फॉलो केलेत का? का त्यातली एखादी चूक तुम्ही केली का? तर ह्यातली एखादी चूक रिस्पॉन्सिबल आहे का, जेणेकरून तुमचे विशेष पूर्ण नाही झालेले आहेत? तर ते आधी चेक करा. आणि हे सगळं फॉलो करूनही जर तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल 30 दिवसात, तर काय करायचं आहे? तो पेपर काढायचा आहे, रीराईट करायचा. बरं, मग तो काढलेला पेपर काय करायचा? तर तो पेपर पण सेम पद्धतीने डिस्कार्ड करायचा आहे. पेपर आहे तो डिशमध्ये ठेवायचा आहे, तो जाळायचा आहे आणि युनिव्हर्समध्ये ते ब्लो करायचं आहे. बरं, हे ब्लो करताना तुमच्या मनामध्ये असं फिलिंग राहायला पाहिजे की युनिव्हर्स प्लीज ब्लेस मी, फॉरगिव्ह मी, की बाबा माझ्याकडनं जर कुठे काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा कर आणि मला योग्य तो मार्ग दाखव आणि त्याबद्दल मी थँकफुल आहे. तर अशा फिलिंगनी तो पेपर डिस्कार्ड करायचा आहे. तुमची विश जी आहे ती तुम्ही पुन्हा लिहायचे आणि पुन्हा त्या रेकी बॉक्समध्ये ठेवायचे आणि पुन्हा त्याला रेकी द्यायला सुरुवात करायची. रेकी ही युनिव्हर्सल एनर्जी आहे, ती कायम तुम्हाला ब्लेस करत असते. काही सिंपल गोष्टी तुम्ही जरा लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले म्हणजे रेकी बॉक्सला नियमितपणे तुम्ही रेकी द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, रेकी बॉक्सची जागा बदलू नका, त्याला व्यवस्थित एक ठिकाणी ठेवा. तिसरी गोष्ट, मनात शंका ठेवू नका. पूर्ण विश्वास, दृढ विश्वास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर रेकी बॉक्स तुम्हाला नक्की रिझल्ट देणार. तर मला वाटतं रेकी बॉक्स म्हणजे काय, रेकी बॉक्स यूज करताना त्याचे काय नियम आहेत, ते कसे पाळायचे, रेकी बॉक्स कसा वापरायचा हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता पटकन कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की तुमच्यापैकी रेकी बॉक्स कोण कोण करणार ते. आणि रेकीविषयी जर तुम्हाला आणखी काही कंटेंट हवा असेल तर तेही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण रेकी बॉक्सचा खरंच एक पॉवरफुल टूल आहे जे तुमचे विशेष लवकरात लवकर पूर्ण करेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओच्या अपडेटसाठी आमचं हे जे चॅनल आहे ना पीस अँड मॅनर्स ते फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप